हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आहे सोमवार आणि सोमवारी आज एकादशी होती। तर माहीम इथलचं विठ्ठल रुक्माई मंदिर आहे, तर तिथलचं मी गेलेली होती। तर पाहू शकता किती छान विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि त्यांची ती मूर्ती किती सुंदर वाटते ना, खरंच पाहून खूप छान वाटतं। तर इथं मिस्टरांना आणि आबईला नाश्त्याला अगोदर पोहे करायचे होते मला, आणि त्यासोबतच त्याने एकादशी आहे म्हणून रताळे आणले होते। उपवास नसलं तरी ते एरवी पण रताळे आणतात आणि सकाळी नाश्त्यासाठी खातात, चांगले असतात म्हणून। मग त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी रताळे उकडलेले आहेत। आणि इथं मी चहा घेत आहे, कारण उपवास आहे तर थोडासा मला चहा घ्यावासा वाटतो। मग डबल दुसऱ्या वेळेस चहा घेतलेला आहे आणि आबईला आणि मिस्टरांना दोघांना नाश्त्यासाठी इथं पोहे बनवलेले आहेत। पाहू शकता आजच्या पोह्याला नाही का कोथिंबीर नव्हती, फक्त कढीपत्ता होता। तर आबईनं पण जायचा कंटाळा केला, म्हटलं ठीक आहे बिना कोथिंबीरचे पण छान होतात। मग दही आणि पोहे असं मिस्टरांना आवडतं खायला, कोणाकोणाला आवडतं आणखीन, तर मला पण आवडतं, त्यांच्यामुळेच मला पण आवडायला लागलेलं आहे। तर इथं त्यांना दही आणि पोहे दिले, त्यासोबतच रताळे पण दिले। तर इथं त्यांना हे रताळे सोलून दिले ना, इतके चिडतात ना की म्हणतात मी काय लहान लेकरू आहे का, मला सोलून कशाला दिले, माझं माझं मी सोलून खातो की, असं म्हणतात। एरवी सर्वांना आयतं दिलेलं किंवा असं छान दिलेलं आवडतं, पण यांना काही काही गोष्टी असं नको वाटतात। मग त्यांना दिलं नाश्त्याला आणि मी तर साबुदाणा भिजवत आहे। सहसा मी रात्री शाबू भिजू घालते एकादशीसाठी, पण आज रात्री भिजवलेच नव्हते, म्हटलं सकाळी भिजवता येईल। मग आता भिजवत आहे, म्हणजे आपलं दुपारच्या वेळेपर्यंत छान असा भिजून निघतो। माझ्या आवाजासोबत थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर इग्नोर करा, कारण काम सुरू आहे, त्याच्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी त्यांचा आवाज येतोच आणि किती वेळ थांबणार त्यांचा आवाज बंद होण्याची वाट पाहत, त्याच्यामुळे इग्नोर करा। आणि इथं मी शाबू भिजवत आहे, पाहू शकता। इथं 1 ते 2 पाण्यानं मस्त शाबू धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये असं अर्धा इंच असं पाणी ठेवलेलं आहे आणि आता प्लेट झाकून ठेवून दिली। देवपूजा वगैरे करून घेतली आणि बाकीची इतर सगळी कामे होते। त्यासोबतच आज मेन गोष्ट म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं, मिस्टरांना आज ऑफिसमध्ये जेवण्यासाठी होतं, त्याच्यामुळे मी आणि आभी दोघीच होतो। मग दुपारी आमच्या दोघांसाठी पण काय केलं तर साबुदाण्याची खिचडीच, त्याला पण आवडते आणि म्हटलं चल आज आपण दोघं पण साबुदाण्याची खिचडीच खाऊयात। त्याच्यामुळे दुपारी त्याला आवडते म्हणून मी लाल चटणीची साबुदाणा खिचडी केलेली आहे, नाही तर हिरवी पण करते, पण त्याला विशेष करून लाल तिखटाची आवडते। आणि मग मस्त असं दोघांनी फराळ केल्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग करत बसले। काल तुम्हाला 2 व्हिडिओ आलेले होते, त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि मग आता सायंकाळचे जवळपास 4:30 वाजलेले होते। मग आबईला म्हटलं आपण दोघंजण चहा घेऊयात का, मग आबई पण म्हटलं हो चालते, मी पण घेतो थोडासा। मग आमच्या दोघांसाठी छान असा अद्रक वगैरे टाकून चहा केला, आणि अद्रक टाकल्याशिवाय मला चहा आवडत नाही। आणखीन कोणाकोणाला असं होतं, तर मला अद्रक टाकलेला चहा आवडतो, भले उन्हाळा असो की पावसाळा असो की हिवाळा असो। तर इथं आमच्या दोघांसाठी असं चहा ओतून घेतलेला आहे, पाहू शकता मस्त असा। या तुम्ही पण चहा प्यायला सायंकाळचा। तर चला आता आबईला देते मी। ये लो बेटा, एक घे हां, आणि हा माझा, ये लो चाय। इथं आम्ही दोघांनी चहा वगैरे आता घेतलेला आहे, झाडून वगैरे काढलं आणि 6 वाजता यांनी ऑफिसहून आल्यानंतर ते प्रसाद होता ना तो घरी आणलेला होता, तेच तुम्हाला दाखवत होते की असं भात 2 डबे भरून आणलेला होता। त्यासोबतच गजानन महाराजांचं होतं ना जेवणासाठी, तर बेसन भाकर आणि तेल, हिरव्या मिरचीचा ठेचा अशा प्रकारे होतं। आणि त्याच्यामुळे त्यांनी डब्बा वगैरे घेऊन गेलेले होते, आणि लाडू पण होता स्वीट म्हणून। पण मला प्रसाद आहे त्याला नाव नाही ठेवलं पाहिजे, चांगलाच म्हणून खाल्लं पाहिजे, आणि तो देवाचा म्हटल्यानंतर तर पूर्ण भक्तिभावाने ग्रहण केला पाहिजे। तुम्हाला इथं दाखवायचं होतं की मुंबईमध्ये भाकरी कशा प्रकारच्या मिळतात ते। आता पहा, ही भाकरी नाही का 15 रुपयाला 1 भाकर आहे, आणि पाहू शकता कशा प्रकारची भाजलेली आहे ते। अशी भाकर जर खाल्ली तर खाणाऱ्याचं पोट कसं होणार सांगा, चांगल्या प्रकारे जर भाजली नाही गेली, अर्धी कच्ची असेल तर पोट दुखणारच ना। तर पैसे देऊन सुद्धा अशा प्रकारच्या भाकरी किंवा अशा प्रकारची जेवणाची सोय मुंबईमध्ये होते, किंवा बाहेरचं खाल्ल्यानंतर अशा प्रकारचं होतं, त्याच्यामुळेच आपलं पोट बिघडतं किंवा बाहेरचं खाल्लेलं पचन होत नाही। कशामध्ये खायचा सोडा असतो तर कशामध्ये मैदा असतो, तर काही असं कच्चं असतं। प्रसाद आहे नाव ठेवू नये, पण अशा प्रकारच्या भाकरी बनवलेल्या होत्या म्हणून मी तुम्हाला सांगत होते। तर चला आता या ज्या भाकरी बेसन आहे ना, मिस्टरांचं अगोदरच दुपारी खाल्ल्यामुळे पोट बिघडलं, त्याच्यामुळे म्हटले मी काही खाणार नाही, आणलेलं आहे पण मी काही खाणार नाही। मग त्यांनी
हे काम करत आहेत ना बांधकामाचं, कन्स्ट्रक्शनचं, त्यांच्यासाठी बेसन भाकरी सगळे देऊन टाकले आणि म्हटले मला घरचा स्वयंपाक कर. मग आता काय करू असं ठरवत होते. त्याच्यामुळे अगोदर मी साबुदाणा भिजवलेला होता ना तो करून घेतला. मी सकाळी एकदाच भिजवलेला होता, संध्याकाळी सकाळ, म्हणून तो होता माझ्यासाठी एकटीला पुरेसा होईल असा. तर आता इथं साबुदाण्याच्या खिचडीसाठी जे साहित्य लागतं ते तयार करत आहे. आणि मी लग्नाच्या अगोदरपासूनच एकादशी पकडत होते आणि लग्न झाल्यानंतर तर काय आमच्या घरी सगळेच एकादशी धरायचे. सासू सासरे नंदा सगळेच माळकरी असल्यामुळे घरामध्ये सगळ्यांनाच एकादशी असायच्या. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की बरं झालं मला अगोदरपासूनच एकादशी आहे, आता मुद्दाम असं धरायची गरज नाही, सगळेच आहेत. त्याच्यामुळे लग्नाच्या अगोदरपासून खूप वर्ष झालं पकडते. त्याच्यामुळे चांगलं वाटतं असं उपवास वगैरे धरल्यानंतर. आता इथं मी अगोदरच कढईमध्ये तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. मग मी बटाटा वगैरे चिरून टाकला आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. आता बारीक गॅसवरती बटाटा आणि मिरची तळत आहे, तोपर्यंत मी साबुदाण्यावरती थोडंसं शिंदे मीठ टाकून घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे. त्याच्यामुळे काय होतं ना आपला शाबू एकदम सुटसुटीत होतो. आणि आता हे तळत होतं तेवढ्यामध्येच प्रियाचा कॉल आलेला होता. त्याच्यामुळे बटाटा बराच वेळ बारीक गॅसवरती तळत राहिला आणि चला म्हटलं आता अगोदरच तळायला तर आहे. मग तिच्याशी बोलणं झाल्यानंतर आता साबुदाणा मी कढईमध्ये टाकला आणि आता चांगल्या प्रकारे हलवून घेत आहे. सगळं काही टाकलेलंच आहे. आता एक्स्ट्रा कोणी जिरे टाकतं, कोणी कोथिंबीर टाकतं, पण आम्ही कधीही टाकत नाहीत. आणि साबू एकदम मऊ किंवा असा मस्त फुगलेला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे दूध पण टाकू शकता. त्याच्यामुळे साबू एकदम मऊ आणि एकदम असा सुट्टा सुट्टा होतो आणि सॉफ्ट होतो. त्याच्यामुळे मी तर नेहमी टाकते. आणि इथं देवपूजा वगैरे, देवाला दिवा वगैरे लावून घेतलेला आहे, पाहू शकता. आणि आज फुलं नव्हते, विशेष म्हणजे अभयला आणायला सांगितले होते पण उशीर झाला आणि मग त्या मावशी फुलवायला गेल्या. त्याच्यामुळे आज एकादशी असून पण फुलं नव्हते. ठीक आहे, कधी कधी असतात कधी नसतात. तर चला आता साबुदाणा गरम झालेला आहे 2 मिनटं मस्त वाफेवरती, पाहू शकता किती छान झालेला आहे तो. आणि आता मी अगोदर मुगाची डाळ करणार होते, त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे घेतलेला, कांदा. पण ऐन वेळेला नंतर असं झालं की हे मिस्टर म्हटले की नाही मी दही भातच खातो म्हणजे पोटाला हलकं होईल. मग म्हटलं ठीक आहे तुम्ही दही भात खा. मग अभयसाठी आता बटाट्याची सुकी भाजी बनवत आहे. त्याला तशी भाजी खूप आवडते बटाट्याची सुकी, त्याच्यामुळे स्पेशल त्याच्यासाठी चला आता त्याला थोडंसं खुश करावं म्हटलं त्याच्या आवडीची भाजी करून. मग 2 बटाटे घेतले, मग चांगले असे साल वगैरे काढून घेतली आणि मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला आणि बटाटे चिरलेलं होतं ना ते टाकून घेतलं. आणि त्याला विशेष म्हणजे अशी बऱ्याच जणांना हिरव्या मिरच्याची आवडते सुकी भाजी, पण याचं वेगळंच आहे, त्याला लाल तिखट टाकलेलं आवडते, छान दिसायला पण असे दिसते म्हणून. मग हळद, लाल तिखट, कोथिंबीर टाकलं आणि छान असं वाफेवरती बटाटा गरम होऊ दिला. थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आता ह्याला शेंगदाण्याचं कूट किंवा कांदा दुसरं काहीही टाकायचं नाही. मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, कोथिंबीर आणि मीठ, बस इतकंच साहित्यामध्ये छान असं वाफेवरती त्या भाजीला मऊ होऊ द्यायचं. आणि बघा ही भाजी पाणी न टाकता सुद्धा खूप छान होते. पण भात होता ना त्याच्यासाठी मी थोडंसं त्याला एकदम ड्राय सुकी भाजी नको म्हटलं, थोडीशी किंचित त्याला असावं म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता ते वाफेवरती चांगल्या प्रकारे सॉफ्ट झालेली भाजी आहे, शिजली भाजी. मी गॅसवरची उतरवून ठेवली आणि आता कितीही नाही म्हटलं 1 असो 2 असो 3 असो कितीही नाही म्हटलं तरी जेवढं करायचं तेवढं करावंच लागतं. आता मला दोघांसाठीच फक्त 3 पोळ्या करायच्या होत्या पण 3 करत नाहीत म्हणून 4 पोळ्या करून घेत आहे. आणि आज असं वाटलं होतं की संध्याकाळी स्वयंपाकाला सुट्टी आहे, मस्त भाकर बेसन भात आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण ऐन वेळेला आपण जी गोष्ट अशी गृहीत धरून चालतो ना ती होतच नाही, वेगळीच होती काहीतरी. मग म्हटलं चला आता काही हरकत नाही, आता करावं तर लागणारच आहे आणि नाही करणार म्हणून पण चालणार नाही. मग चपाती वगैरे आता करून घेतला, भाजी झालेली आहे, भात आहे आणि माझं तर साबुदाण्याची खिचडी पण झालेली आहे. आता चपात्या करून घेत आहे आणि चपात्या झाल्यानंतर आता जेवण वगैरे करून घ्यायचं आहे. अगोदरच उशीर झाला कारण मी करायचं नाही स्वयंपाक म्हणून निवांत बाहेर वॉकिंगला जाऊन आले आणि त्याच्यानंतर हे ठरलं, त्याच्यामुळे लेट झाला होता. तर या तुम्ही पण जेवायला, छान अशी चपाती, बटाट्याची भाजी आणि भात. तुम्हाला उपवास नसेल तर जेवायला या आणि एकादशी असेल तर फराळासाठी या. तर आता इथे जेवण वगैरे झालेली आहेत. तर जेवण झाल्यानंतर पुढच्या मिशनला जे की भांडे, किचन वाटा आवरणे
हे आपल्याला सगळं केल्याशिवाय सकाळी समाधान वाटणारच नाही उठल्याबरोबर। त्याच्यामुळे अगोदर किचन ओटा साफ करून घेतला, त्याच्यानंतर भांडे वगैरे घासली आणि आज स्वयंपाक करत करत मी मोबाईलवरती छान असा हरिपाठ, दत्तांची स्तुती आणि पसायदान वगैरे लावलं होतं ना, त्याच्यामुळे मला स्वयंपाक करताना मूड नसताना सुद्धा इतकं छान वाटलं ना की कधी स्वयंपाक झाला समजलंच नाही। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी सकाळ ते संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही सध्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।